नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे पॉइंट्स डिस्कस करणार आहोत आरटीओ बाबत. तर सगळ्यात आधी आरटीओ पेंडिंग मध्ये एलआर येणार कधी? इथं जर आपण चेक केलं तर जे एलआर आपल्या पेंडिंग डिलिव्हरी मध्ये असतात पण ते 7 दिवस होऊन जातात पण कस्टमर काही पार्सल घ्यायला येत नाही, त्या एलआर आपल्या आरटीओ पेंडिंग मध्ये येतात. तर आता ह्या एलआर इथे किती दिवस राहणार आहेत? 7 दिवसानंतर ना एलआर आपल्या इथे दिसणार. मग आपण वेंडर्सला किंवा कस्टमरला 3 दिवसाचा अजून एक्सटेंडेड टाइम देतो. 3 दिवसांसाठी अजून कस्टमरची वाट बघतो की 3 दिवसामध्ये कस्टमर येईल त्याचं पार्सल घेऊन जाईल. त्यासाठी आपण इथे डिलिव्हर्डचा ऑप्शन दिलाय. जर अनडिलिव्हर्ड जरी झाली एलआर पण कस्टमर आला तरी तुम्ही त्याला पार्सल देऊ शकता, डिलिव्हर्ड करू शकता. पण आता इथं हे वेगवेगळ्या कलर्स मध्ये का दाखवलेलं आहे? तर आता इथं डेज म्हणून एक कॉलम दिलेला आहे, त्यामध्ये 7 डेज 9 डेज दिसत आहेत, काही ठिकाणी 29 दिवस पण दिसत आहेत. तर आता इथं 7 डेज पण कधीपासून? जी बुकिंग डेट बुक केलेली आहे, रिसिव्ह डेट आहे. आता रिसिव्ह डेट पासून ते आजच्या दिवसापर्यंतचे डेज इथे कॅल्क्युलेट झालेले, म्हणजे ही एलआर 7 दिवस झाले रिसिव्ह करून, ही एलआर 9 दिवस झाले रिसिव्ह करून. मी ऑरेंज मध्ये दाखवली आहे. आणि जे एलआर 10 दिवस होऊन जाणार आहेत ते आपल्याला रेड मध्ये दिसणार आहेत. जे एलआर 10 दिवस होऊन गेला रिसिव्ह होऊन त्या रेड मध्ये दिसणार आहेत. आणि ज्या एलआर 10व्या दिवसाला 1 दिवस कमी म्हणजे 9 दिवस आहेत त्या आपल्याला ऑरेंज मध्ये दिसणार आहेत, त्या आधीच्या सगळ्या व्हाईट मध्ये दिसतील. आता ऑरेंजचं इथे मिनिंग काय? जर आपल्या 2 पेजी एलआर असेल आणि तिचं ऑरेंज मध्ये असेल त्याचा अर्थ असा होतो की दुसऱ्या दिवशी जसे 10 दिवस कंप्लीट होतील तसे त्या एलआरची जी अमाऊंट आहे ती आपल्या वॉलेट मधून डेबिट होणार आहे. असं होऊ नये त्यासाठी काय करायचंय ते आपण पुढे व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. इथं आपल्याला अजून इथे 2 ऑप्शन आहेत. डिलिव्हरीचा तर आपला डिस्कस झाला की जर कस्टमर आला तर इथून पण आपण त्याला डिलिव्हरी देऊ शकतो. ते रिस्केड्यूलचं एक ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला. तर सध्यासाठी रिस्केड्यूल साठी आपण 5 दिवसांसाठी आपली एलआर रिस्केड्यूल करू शकतो. जर कस्टमर बोलला की नाही सर मी येतो 2-3 दिवस थांबा मी येतो पार्सल घेण्यासाठी, तर आपण आपली एलआर रिस्केड्यूल करू शकतो. जर 5 दिवसांचा ऑप्शन दिला असेल तर तुम्ही फक्त 5 दिवस रिस्केड्यूल करू शकता, त्याच्या पुढे तुम्ही रिस्केड्यूल नाही करू शकत, मॅक्स 5 दिवस. इथे रिस्केड्यूल केलं, सबमिट केलं, तर ही एलआर आपली रिस्केड्यूल झालेली आहे. पण तरी सुद्धा जसे 10 दिवस होतील तसे जर 2 पेजी एलआर असेल तर त्याची अमाऊंट आपल्या वॉलेट मधनं डेबिट होणार आहे. पण ते आपल्याला परत कधी भेटणार? जर 10 दिवस होऊन गेले त्या एलआरची अमाऊंट आपल्या वॉलेट मधून डेबिट झाली, आपण 5 दिवसांचं रिस्केड्यूल केलेलं आहे. रिस्केड्यूलचा टाइम संपायच्या आधी तुम्हाला ती एलआर पुढे प्रोसेस करावं लागणार. म्हणजे मग ते पुणे स्वारगेट साठी करू किंवा क्रॉसिंग फ्रँचायझी साठी करू. जर ते तुम्ही 5 दिवसांच्या आधी रिस्केड्यूल केलेली एलआर प्रोसेस केली तर तुम्हाला ती अमाऊंट परत क्रेडिट होऊन जाईल, प्लस तुम्हाला रिस्केड्यूलचा फाईन पण नाही लागणार. हे पण इथे लक्षात घेणं महत्वाचं आहे. जे तुम्ही रिस्केड्यूल केलंय ते तुम्ही तुमच्या रिस्क वरती केले, कस्टमरचं ऐकून. जर कस्टमर आला नाही तर रिस्केड्यूलचं फाईन कंपनी तुमच्याकडून घेईल, ते तुमच्या वॉलेट मधनं डेबिट होईल. त्यासाठी आपल्या साईडने सेफ राहण्यासाठी कस्टमर जरी म्हणला असेल की नाही मला अजून 1-2 दिवस लागेल, तुम्ही प्रोसेस करून टाका ती पुढे. रिस्केड्यूलचे 5 दिवस आहेत, 5 दिवसांच्या आधी किंवा 5व्या दिवशी तरी तुम्हाला ती फायनलाइज करणं मस्ट आहे. आता मग त्या एलआरचे रिस्केड्यूलचं फाईन पण तुमच्या वॉलेट मधनं डेबिट होईल. आता रिस्केड्यूल केलेली आहे, आपण कस्टमरची इथं वाट बघू शकतो. हे एवढेच आहे. इथे अजून एक महत्वाचा पॉइंट येतो की डॅमरेजचा. आता डॅमरेज कसं लागणार आहे? तर आरटीओच्या केसमध्ये पण आपण डॅमरेज ठेवलेलं आहे. जे डिलिव्हरी साईडचं डॅमरेज असतं म्हणजे जे आपण कस्टमर कडनं घेत असतो, म्हणजे 50-50 होतं डॅमरेजचं. 50 वेंडरला भेटतात, 50 कंपनीला भेटतात. पण आता ह्या केसमध्ये कसं होणार? जर तुम्ही इथून डिलिव्हरी दिली तर ते डॅमरेज कस्टमर कडनं तुम्हाला भेटेल आणि तुमच्या वॉलेट मधनं कंपनीला भेटेल असं. पण जर ते स्वारगेटवरनं डिलिव्हरी झाली, सपोज तुम्ही इथून डिलिव्हरी नाही दिली आणि ती आरटीओ पुढे प्रोसेस केला स्वारगेटसाठी, कस्टमर उद्या चालून स्वारगेटला गेला आणि ती एलआर घेतली किंवा ते शिपमेंट घेतलं आणि तिथून त्याची डिलिव्हरी झाली, तर ते डॅमरेज पुणे स्वारगेटला भेटेल आणि पुणे स्वारगेटच्याच वॉलेट मधनं डेबिट होईल. त्या डॅमरेजचा इथे तुम्हाला काही डेबिट नाही पडणार आहे. डॅमरेजच्या केसमध्ये हे झालं. जर आपण पुढे प्रोसेस नाही केली तरी पण इथे डॅमरेज ठेवलेलं आहे. सपोज जर तुम्हाला इनकमिंग मध्ये एखादी एलआर आली आणि तुम्ही ती रिसिव्ह केली तर तुम्हाला जनरेट मॅनिफेस्ट करणं पण गरजेचं आहे लवकरात लवकर, नाहीतर जसं आपल्या जनरेट मॅनिफेस्टला इथे डॅमरेज लागतो तसं सेम इथे पण डॅमरेज होईल. जनरेट करून ठेवली, फायनलाइज नाही लवकर केली तरी पण तुम्हाला डॅमरेज लागू शकतो. त्यामुळे एकदम नॉर्मल एलआर सारखं जसं डॅमरेजचा फ्लो आहे तसं आरटीओ मध्ये सुद्धा डॅमरेजचा फ्लो आपण इथे ठेवलेला आहे.